नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला ड्रग्ज प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्यानं पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. थेट पोलीस खात्यातील व्यक्तीच्या ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानं या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले. पोलीस या प्रकरणाचा छडा लावतीलही, पण हे प्रकरण उघडकीस कसं आलं पाहूयात या बाबतीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. शेळकेकडे 45 कोटींचे 45 किलो मेफेड्रॉन ड्रग्ज आलं कुठून? तो ड्रग्जची विक्री कधीपासून करत होता? शेळकेच्या टोळीत नेमके किती जण आहेत? या प्रश्नांचा छडा आता पोलीस तपासात लागणारच आहे. आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या घटनाक्रमावर एक नजर टाकू. वेळ मध्यरात्री 2:08. सर्वत्र सामसूम. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत होती. एक अज्ञात वाहन पुण्याच्या दिशेने येत होतं. अचानक देहू रोड ते निगडीतील भक्तिशक्ती चौक दरम्यान त्या अज्ञात वाहनातून एक पोतं खाली पडलं. त्याच वेळी मागून एक टुरिस्ट गाडी येत होती. हा प्रकार त्या गाडीच्या चालकाच्या लक्षात आला. त्यानं गाडी बाजूला घेऊन ते पोतं उचलून गाडीच्या डिकीत टाकलं. त्याला वाटलं MIDC मधील एखाद्या कंपनीचं साहित्य असेल. हा सर्व प्रकार जवळच असलेल्या CCTV कॅमेरामध्ये कैद झाला होता. पुढे हे टुरिस्ट वाहन निगडीच्या भक्तिशक्ती चौकात आल्यानंतर या ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी होती. तिथं टुरिस्टच्या चालकानं ते पोतं पोलिसांकडे सुपूर्द केलं. एका गाडीतून हे पोतं खाली पडलं असून कुणी शोधात आलं तर त्याला द्या असं सांगून तो टुरिस्ट चालक निघून गेला. मात्र तत्पूर्वी पोलिसांनी या चालकाची सर्व माहिती घेऊन ठेवली. तोपर्यंत या पोत्यात नेमकं काय आहे याची माहिती ना त्या टुरिस्ट चालकाला होती ना पोलिसांना. नाकाबंदीची ड्युटी संपल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हे पोतं निगडी पोलीस स्टेशनला आणलं. तिथं पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके ड्युटीवर होता. त्यानं ते पोतं ठेवून घेतलं आणि काही वेळाने पोलिसी उत्सुकता म्हणून एकटा असताना ते पोतं उघडलं आणि त्याचे डोळे अक्षरशः विस्पारले. त्या पोत्यात कुठलंही साहित्य नव्हतं की कुठलेही कपडे. पण त्या पोत्यातील वस्तू पाहून विकास शेळके याची बुद्धी फिरली. असं काय होतं त्या पोत्यात? या पोत्यात होतं मेफेड्रॉन ड्रग्ज अर्थात MD. थोडके नाही तर तब्बल 45 कोटींचं 45 किलो मेफेड्रॉन. मेफेड्रॉन पाहून शेळके याचं डोकं वेगळ्या दिशेने चालू लागलं. आपण पोलीस आहोत, गुन्ह्याचा छडा लावणं हे आपलं कर्तव्य आहे याचा शेळकेला विसर पडला. तपासाची चक्र हलवून आरोपींचा शोध घेण्याऐवजी त्याने या ड्रग्जची विक्री करायची आणि पक्कळ पैसा कमवायचं असं ठरवलं. त्याचप्रमाणे त्याने हे मेफेड्रॉन विक्रीसाठी माणूस शोधायला सुरुवात केली. पोलीस असल्यामुळे त्याला असा माणूस भेटणं अवघड झालं नाही. शोध घेताच त्याला भेटला तो नमामी शंकर झा. नमामी हा एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचा. शेळकेची त्याच्यासोबत आधीपासूनच ओळख होती. मग शेळकेने नमामीला कोट्याधीश होण्याचं आमिष दाखवलं आणि या आमिषाला तोही बळी पडला. पोलीसच आपल्यासोबत असल्यानं नमामी बिनधास्त होता. परंतु पोलिसातही असे खबरे असतात की ज्यामुळे अनेक गुंतागुंतींच्या गुन्ह्याचा छडा लागतो. एका खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे सांगवी पोलिसांनी पिंपे निलगच्या रक्षक चौकात सापळा रचला आणि या सापळ्यात नमामी अलगद अडकला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2,38,00,000 रुपयांचे 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आलं. पोलिसांनी आपल्या खाक्यात दाखवताच नमामीच्या तोंडून विकास शेळके याचं भिंग फुटलं. आज रोजी 29/2/2024 रोजी सांगवी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील त्यांच्यासोबत चालक पोलीस शिपाई शशिकांत कांबळे व विजय मोरे असे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना रक्षक चौकाच्या पुढील बाजूस DP रोड पिंपरी निलग येथे साधारणतः पहाटे 4-4:30च्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिशवी असलेला एक व्यक्ती त्यांना दिसला.
त्या व्यक्तीची हालचाल ही संशयास्पद होती. त्याच्यामुळे API नारायण पाटील यांनी सदर व्यक्तीस त्या ठिकाणी थांबवले. त्याच्या विचारपूस केली असता त्याच्याकडे एक पिशवी दिसली. सदर पिशवी संशयास्पद असल्याचे त्यांना वाटलं. त्या अनुषंगाने त्यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली. सदर पिशवीत काय आहे, तर त्यांनी अंमली पदार्थ असल्याबाबतचे सांगितलं. त्या अनुषंगाने येथील जे विजय मोरे आणि नारायण पाटील API यांनी सदर व्यक्तीची पंचांना बोलवलं आणि कायदेशीर त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एकूण वजन केलं असतं 2 किलो 38 ग्राम मेफेड्रॉन पदार्थ मिळून आला. त्याची एकूण किंमत ही 2,02,00,000 आहे. सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे. नमामी याने दिलेल्या जबानीच्या आधारे पोलिसांनी विकास शेळके याच्या मुसक्या आवळल्या. ज्या पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून स्वतःला मिरवणारा विकास शेळके तिथेच गजाआड झालाय. पोलीस या गुन्ह्याचा शोध घेत आहेत. त्यातून आणखी माहिती समोर येणार आहे. यामध्ये सांगवी पोलीस ठाण्याचे API पाटील व त्यांचा स्टाफ हा सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाईट पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याबाबत त्यांनी इन्क्वायरी केली असता त्याच्याकडून 2 किलो 20 ग्रॅम MD हा मेफेड्रॉन ड्रग्ज मिळून आला. त्यावरती त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अरेस्टही करण्यात आली. त्यानंतर सदरचा गुन्हा हा तपासाकरता अँटी नार्कोटिक सेल पिंपरी चिंचवड इकडे वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असताना त्या ठिकाणी त्याच्या जो आरोपी अरेस्ट करण्यात आलेला आहे निनामी झा हा मूळचा बिहारचा आहे. इथं हॉटेलचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे डीपमध्ये इन्व्हेस्टिगेशन केली असता त्याच्याकडून आणखी 42 किलो 770 ग्रॅम हा मेफेड्रॉन ड्रग्ज मिळून आला. तसेच सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याच्या कनेक्शनमध्ये PSI विकास शेळके जे निगडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे त्यांचा सहभाग दिसून आल्या कारणाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. प्रायमा फेशी तपास आता या ठिकाणी आलेला आहे. यापुढेही तपास आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू राहील. जसं जसं इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल तसं तसं आपल्याला माहिती कळवण्यात येईल. यामध्ये आम्ही 44 किलो 790 ग्रॅम हा मेफेड्रॉन ड्रग्ज पकडण्यात आलेला आहे. याची किंमत आहे 44,79,00,000 रुपये. पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर आली असून YCM रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले. रविवारी रात्री डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून डॉक्टर आंदोलन करतायत. रविवारी रात्री YCM रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकांनी इमर्जन्सी वॉर्डमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी YCM रुग्णालयातील नरेश शिवानंद अजनादेवी या कर्मचाऱ्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पिंपरी चिंचवड पोलिसांनी 2 आरोपीविरोधात भारतीय दंडविधान कलम 353, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अराउंड 12:45 ला रात्री 12 o'clockला एक पेशंट आलेले. बाहेर त्यांचे मारामारी काय झालेली आणि ते MLC नोंद करायला आमच्याकडे आलेले. त्याच्यानंतर MLC नोंद केल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केलं गेलं CT स्कॅन करून घ्यायला, कारण का त्यांना हेड इंजुरी होती पेशंटला. तर CT स्कॅन करायची त्यांची ताकद नव्हती आणि तयारी नव्हती. तर त्यांना सांगितलं गेलं की तुमची तयारी नसेल तर तुम्हाला तशी सही द्यावी लागेल. तर त्यासाठी तयार नव्हते ते आणि जायलाही तयार होते. त्याच्यानंतर त्यांची ही डिमांड होती की आमची जी टाके पडलेत ते वाढवून दाखवा. आमच्या MLC पेपर त्यांना मोठी केस करायची होती. तर आमच्या रेसिडेंटनी नाही डिनाय केलं ते करायला. तर त्याच्यावर ते खूप अग्रेसिव्ह झाले आणि रेसिडेंटवर शिव्यागाळ चालू केले. रेसिडेंटला फिजिकली मारलं, थोबाडी मारायला चालू केलं. 5 ते 10 लोकांनी रेसिडेंटला कोपऱ्यात घेऊन इंटिमिडेट केलं, त्यांना मारलं. रेसिडेंट डॉक्टर आणि बाकी दुसरे डॉक्टर जेव्हा हेल्प करायला गेले तेव्हा त्या दुसऱ्या डॉक्टरांनाही इंटिमिडेट केलं गेलं, त्यांना मारलं गेलं, गळा दाबला गेला. आमच्याच कॅज्युअल्टीमध्ये बेडवर झोपून त्यांचा गळा दाबला गेला. काय तुम्ही तक्रार दाखल केली? तक्रार हीच फिजिकल असॉल्टची तक्रार दाखल केली आहे की ऑन ड्युटी डॉक्टरांवर असॉल्ट झालाय. ही तक्रार त्यांच्या अगेन्स्ट दाखल केली आम्ही. मागणी काय आहे? सर्वात पहिली मागणी अशी आहे की ही पहिल्यांदा झालं नाहीये आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पूर्ण भारतात रोजच्या रोज असे न्यूज असे आर्टिकल्स आहेत जिथं डॉक्टरांवर हल्ला झालेला आहे. दुसरी गोष्ट, आमच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये हे पहिल्यांदा झालं नाही. आम्ही खूपदा सायलेंटली ह्याला टॅकल करायचा प्रयत्न केलाय, सायलेंटली खूप सारे पत्र दिलेत, पण त्याचा काही उपयोग नाही दिसत आहे. जी आमची इथं लोकल सिक्युरिटी आहे ती सॅटिस्फॅक्टरी नाही आहे, कारण का जर लोकल सिक्युरिटी सॅटिस्फॅक्टरी असली असती तर हे कधी झालंच नसतं. अशी आमचं सध्या मेन मागणी ही आहे
की आम्हाला MSF महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सेसची सिक्युरिटी द्यावी गेली. इसेन्शियल स्पॉट्स जे आहेत कॅज्युअल्टीमध्ये, जिथं की हे हाय रिस्क स्पॉट्स आहेत, अग्रेसिव्ह लोक असतात, तिथं आम्हाला ऑन कॉल सिक्युरिटी पाहिजे. इन्सिडेंट व्हायच्या आधी तो इन्सिडेंट मॅनेज झाला पाहिजे. आम्ही इथं हे वेट करायला नाही आहे की एका दिवशी कुठल्या डॉक्टरला ग्रीवियस इंजुरी व्हावी, कुठल्या डॉक्टरचा जीव जावा आणि त्याच्यानंतर ॲक्शन घ्यावी, त्याचा काहीही उपयोग नसणार आहे त्याच्या आधीच. आणि हे झालंय, हे आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही तर पूर्ण देशाभरात भरपूर डॉक्टरांवर हल्ला झाला, भरपूर डॉक्टर ग्रीवियसली हर्ट झालेत. वी आर नॉट गोइंग टू वेट एनीमोर की आमच्यामधून एक आमच्या भावाला किंवा बहिणीला काय व्हावं आणि त्याच्यानंतर आम्ही बसू धरणार. वी आर हिअर टू गेट अ बेटर सिक्युरिटी. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जी कॅज्युअल्टीमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो मी पेशंटला, त्याचे जे इन्स्ट्रुमेंटेशन आहेत, आम्ही पर्सनल आहेत पण जे इन्स्ट्रुमेंटेशन आहेत ते आम्हाला इम्प्रूव्ड वेमध्ये पाहिजे, त्याच्यानी पेशंट केअर पण हॅम्पर नाही व्हावी, पेशंट पण अग्रेसिव्ह कमी व्हावे. आणि मेन म्हणजे तर आम्हाला सिक्युरिटी पर्सनल ऑन कॉल विथ अथॉरिटी टू कंट्रोल द मॉब अँड विथ अथॉरिटी टू कंट्रोल दीज इन्सिडेंट्स टू हॅपन बिफोर दे हॅपन. वी आर डिमांडिंग दॅट. आणि अलार्म सिस्टम झटापट नाही. जेव्हा हे खूपदा इन्सिडेंट रिपीट व्हायला लागले, तेव्हा कालचा जेव्हा इन्सिडेंट झाला, जेव्हा आमच्या 2 भावांना मारलं गेलं, 2 डॉक्टरांना जोरात मारलं गेलं, अक्षरशः एक डॉक्टर त्याला ऍडमिट करावं लागलं आम्हाला सायकॅट्रीमध्ये, तेवढं मारलं गेलं. तर त्याच्यानंतर आमचे डॉक्टर्स अग्रेसिव्ह झाले, तिथं मॉब जमा झालेला आणि मॉब कंट्रोल करायला जेव्हा पोलीस आले दे वर ट्राईंग टू कंट्रोल द मॉब, पण कुठल्याही मॉबमध्ये थोडासा धक्काबुक्की होते. तर कुणाचा कुठल्याही डॉक्टरांचा पोलीसच्या अगेन्स्ट काही इंटेन्शन नव्हता करायला, पण त्या धक्काबुक्कीमध्ये पोलिसांचा गैरसमज झाला असेल की आम्ही त्यांना इंटिमेट केलं किंवा त्यांच्या अगेन्स्ट काय केलं, पण दॅट वॉज नॉट द इंटेन्शन. मॉब होता, आम्ही डॉक्टर सगळे अग्रेसिव्ह होते, सगळे चिडलेले होते आणि ट्रुथफुली राईटफुली चिडलेले होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या माणसाला घेऊन जायला लागले तेव्हा थोडंसं धक्काबुक्की झाली असेल आणि तेवढंच इन्सिडेंट झालं, पोलीसच्या अगेन्स्ट काय नव्हतं. पिंपरी चिंचवडमधील YCM रुग्णालयातील डॉक्टरांना नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज YCM रुग्णालयातील 148 डॉक्टरांनी संप पुकारलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास चव्हाण यांनी. नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज खरं तर पाहिलं गेलं तर YCM रुग्णालय हे सर्व रुग्णांची देखील या ठिकाणी सेवा करतं, पण आज तेच रुग्णालय जे आहे ते त्या रुग्णालयातील सर्व डॉक्टर जे आहेत ते संपावरती गेलेले सध्या पाहायला मिळत आहेत. खरं तर पाहिलं गेलं तर हे डॉक्टर का संपावरती गेलेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगाल बरं, नेमकं तुम्ही हे संप कशामुळे पुकारला आहे आणि काय प्रमुख मागणी आहे आणि काय प्रकार घडला? संप पुकारण्याचा जो इन्सिडेंट आहे तो कालचा एका 2 निवासी डॉक्टरांवर हल्ला झालेला आहे. 2 निवासी डॉक्टरांना शिव्यागाळ करून त्यांना मारलं गेलेलं आहे आमच्याच कॅज्युअल्टीमध्ये. हा मूळ त्याचा इन्सिडेंट आहे. पण संप नेमका पुकारला गेला आहे कारण का हे खूपदा होत राहतं. एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये PCMCच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये PCMCच्या अधिकारी म्हणजे ऑन ड्युटी डॉक्टरांवर असॉल्ट झालेत, अब्यूज झाले, शिव्यागाळ झाली आहे. हे कमी व्हायला पाहिजे. आम्हाला सिक्युरिटी फोर्स आम्हाला सिक्युरिटी चांगली पाहिजे. आम्हाला अशी सिक्युरिटी पाहिजे की ज्याच्याने आम्ही आमचं काम करताना निष्काळजी आणि न घाबरत काम करावं आणि लोकांची सेवा करावी. वरून जे येत आहेत तिथं पेशंट आणि त्यांचे रुग्ण रिलेटिव्ह जे येतात त्यांना डोक्यात हे असावं की तुम्ही ऑन कॉल ऑन ड्युटी PCMCच्या डॉक्टरांना किंवा बाहेरच्या कुठल्याही ऑन कॉल डॉक्टरांना तुम्ही हल्ला किंवा अब्यूज करू शकत नाही. हीच आमची मेन डिमांड आहे की सिक्युरिटी आम्हाला टाईट करून द्या. आम्हाला वर्किंग कंडिशन सांगणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही रुग्णांची हेल्प चांगली करतो. खरं तर पाहायला गेलं तर असा एक मेसेज जातो की पोलीस आणि डॉक्टरांमध्ये काही झटापट झाल्याचं देखील समजलं जाते. एकंदरीत काय नेमका प्रकार? नाही, पोलीस आणि डॉक्टरांचं काही झटापट नाही झाली. पोलीस आणि डॉक्टर ते आम्हाला टाईमवर हेल्प करायला आले आणि आम्ही त्यांना कोऑपरेट केला. आमचा प्रॉब्लेम आहे की इथलं जी लोकल सिक्युरिटी आहे, ऑन कॉल सिक्युरिटी जी पाहिजे ते आम्हाला इन्क्रीज करून पाहिजे. बाकी आम्हाला काय पोलिसांच्या अगेन्स्ट काही तक्रार किंवा त्यांना आमच्या अगेन्स्ट काही तक्रार नाही आहे. टॉप मराठीसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड. महाशिवरात्रीच्या निमित्तानं ओंकारेश्वर मंदिर सजल्याचं पाहायला मिळालं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला भारतामध्ये महाशिवरात्र साजरी केली जाते. महाशिवरात्र भारतातील सर्वच महादेवाच्या मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याच प्रकारे पुण्यातल्याही अनेक मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा हा उत्सव साजरा केला जातो आणि याच मंदिरांपैकी सर्वात महत्त्वाचं मंदिर आहे पुण्यातलं ओंकारेश्वर मंदिर. ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातलं एक पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराच्या 9 कळसांवर अतिशय सुंदर असं नक्षीकाम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओंकारेश्वर मंदिर हे भगवान शंकराचं मंदिर आहे. या मंदिराच्या कळसांवर
महर्षी व्यास, दत्तगुरू, 2 सिंह आणि 4 साधूंची शिल्प कोरलेली आहेत. पुण्यातील मुठा नदीच्या काठावर वसलेल्या या ओंकारेश्वर मंदिराला स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना मानलं जातं. या मंदिरात दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. विशेषतः सोमवारी हजारोंच्या संख्येने भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. याच ओंकारेश्वर मंदिरात सध्या महाशिवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे मंदिर परिसरात मांडव घालण्यात आलाय. त्याचबरोबर यंदा पहिल्यांदाच मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट केली जाईल. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या संपूर्ण आठवड्यामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी खिचडी या प्रसादाचं वाटपही केलं जाईल आणि मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा हा पवित्र सण साजरा केला जाईल. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट तर्फे व्यवस्थापन शाखेचा 14वा वार्षिक दीक्षांत सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल रमेश बैस यांची प्रमुख उपस्थिती होती. पिरंगुट येथील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या 14व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रमेश बैस उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांच्यासह नागपूर IIMचे संचालक डॉक्टर भीमराया मैत्री, PIBMचे अध्यक्ष रमण प्रीत, संचालक डॉक्टर भारतभूषण सिंह, विकफील्ड फ्रूट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी DS सचदेवा यावेळी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आली. दुनिया के कई देश व्यापार और निवेश के लिए चीन का एक बड़ा विकल्प तलाश रहे हैं. अनेक देशों की अर्थव्यवस्था लड़खड़ाई है, जबकि हमारे अर्थव्यवस्था प्रगति पथ पर है. हम अभूतपूर्व जनसंख्या की लाभांश के दौर से गुजर रहे हैं, जिससे भारत को काफी लाभ होने की संभावना है. Small story of David and Goliath. I was just reading one book, well, You Can Win, almost 4 to 5 days. It's a very old book. I hope all of you have studied that scripture, David and Goliath. So David used to fight a battle. Okay, and Goliath was a huge giant. So David said, "This is a huge giant. How I can kill him? I cannot kill him. My gunshots is not possible to kill him. He's huge." His friend replied, "Okay, because he is huge, you will not miss." So look at the attitude. I cannot hit because he's big. The other guy said, he's too huge to miss. So do you understand? Yes? So it's the attitude which changes your mind work. Example. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. महादेव जानकर सोबत आले तर त्यांना माढा लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी दिलाय. याबाबत आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार यांच्याशी खास बातचीत केली आहे. क्रांती ज्योत प्रतिष्ठानच्या वतीनं युवक कबड्डी सिरीजचं आयोजन करण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासाठी म्हाडा लोकसभेची जागा जी आहे ती सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष बालाजीदादा पवार आहेत. दादा, आपण जर पाहिलं तर 2019 पासून महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण जे आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी राष्ट्रीय समाज पक्षाला म्हाडा लोकसभेची जागा जी आहे ती सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे. तिथे स्वतः आपले अध्यक्ष महादेव जानकर हे उमेदवार असणार आहेत. जसं की आता
काल परवाच आम्ही न्यूजवरतीच बघितलेलं आहे, कारण वरनं तसं काय अजून आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. जर पवारसाहेबांनी तशी ऑफर दिली तर ते चांगलीच आहे, कारण शेवटी महादेव जानकरांचं स्वतःचं एक जे पॉवर आहे ते सगळ्यांना कळून गेलेले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आज म्हाडा असेल, बारामती असेल किंवा परभणी असेल, अशा जवळजवळ 10 ते 15 लोकसभेवर खूप मोठे प्रभाव आहे. त्याच्यामुळे पवारसाहेबांनी जर ही ऑफर दिली तर त्याचं आम्ही स्वागत करतो. त्याच्यामध्ये आता युती कुणाबरोबर होईल का नाही होईल, किंवा सध्याला तर एकला चलोराची भूमिका आहे, त्याच्यामुळे युती होईल नाही होईल तो वरिष्ठ ठरवतील. आमचे महासचिव असतील, प्रदेशाध्यक्ष असतील किंवा जानकर साहेब असतील, हे त्या गोष्टीचं पुढे निर्णय घेतील काय करायचं काय नाही ते. आत्ता तुम्ही महायुतीमध्ये आहात आणि महायुतीकडून वारंवार राष्ट्रीय समाज पक्षाला जे आहे ते 7पन्न वागणूक दिली जात असल्याचं बोललं जातं, किंवा आजही पुण्यात महायुतीची बैठक आहे, रासपाला त्याचं निमंत्रणच दिलं गेलं नाही. या सगळ्याकडे कसं पाहताय? सध्याला आम्ही कुणाच्या निमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही. गेल्या महिन्यामध्ये जेव्हा महायुतीची बैठक झालेली आहे पुण्यामध्ये, त्यावेळेस मला आपले समन्वयक भारतीय जनता पार्टीचे संदीपजी खर्डेकर यांचाही कॉल आला होता व मुरलीधर मोहोळ माजी महापौर यांचाही कॉल आला होता. त्याच्याबद्दल आमचं रिस्पेक्ट आहे. परंतु ज्यावेळेस यांचा कॉल आला ते बैठकीला त्यावेळेस गेलो नव्हतो. आज तर काही त्यांचा कॉल यायला नाही, आणि जर त्यांना बोलवणं मला आलं असतं तरी आम्ही कोणत्याही राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता त्या बैठकीला गेलेला नसता. त्याचं कारण असं आहे की वरपर्यंत जोपर्यंत वाटाघाटी होत नाही आहेत, जोपर्यंत वाटाघाटी होत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही बैठकीला जाऊ नये असं केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत वरचा आदेश येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचा कोणताच पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याच कार्यक्रमाला जाणार नाही, हे आमची पुणे शहराची स्पष्ट भूमिका आहे. बारामतीमध्ये सुप्रियाताईंचं म्हणजे बदललेली जी राजकीय स्थिती आहे, या स्थितीमुळं आता पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रियाताईंचा विजय बारामतीमध्ये सुखर व्हावा यासाठी रासपासोबत पवारसाहेब येण्यासाठी आग्रही आहेत असं म्हणायचं. कदाचित ते तसंही असेल, कारण कसं आहे शेवटी जानकर साहेबांचं मताधिक्याचा, राष्ट्रीय समाज पक्षाचा मताधिक्याचा जर विचार केलेला आहे तर प्रभाव हा आसपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रभाव आहे, मराठवाड्यात तिथे तेवढाच मोठा प्रभाव आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जणाला वाटतं की आज जर माढ्यामधून जानकर साहेब जर माढ्यामधून उभारले तर त्याचा निश्चितच इकडं बारामतीवर प्रभाव पडणार आहे. किंवा 2014 जर आपण विचार केला, जानकर साहेब केवळ 34 ते 35 हजार म्हणजे 69,000 मतदान कमी होतं, 34 ते 35 हजार मतदान कमी पडले होते. याचा अर्थ आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एखाद्या मोठ्या घराला टक्कर देणारा म्हणतात तर महादेव जानकर आहे. त्याच्यामुळे महादेव जानकरांची ताकद ही प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पक्षाला, भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना किंवा कोणताही पक्ष असेल, प्रत्येकाला वाटतं की जानकर साहेब आपल्याबरोबर असायला पाहिजे. कारण जानकर साहेब आतापर्यंत 4 आमदाराला जन्म दिलेला माणूस आहे. आणि आमची आता सध्याला 17 राज्यामध्ये आमचा पक्ष चालू आहे. 92 आमचे पंचायत समिती सदस्य आहेत. त्याच्यामध्ये गुजरातमध्ये आमचे 27 नगरसेवक. पक्ष आता छोटा राहिलेला नाही आहे, पक्ष खूप मोठा विस्तार झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक अध्यक्षाला वाटतं, प्रत्येक पक्षाला वाटतं की जानकर साहेब आमच्या युतीमध्ये यावं व जानकर साहेब आमच्या युतीत आले की आमचे तेवढेच आमदार खासदार वाढतील. मगाशी तुम्ही सांगितलं की आपली एकला चलोरीची भूमिका आहे, आणि आज नाही तर वारंवार आपण देशभरातल्या 543 जागा, राज्यातल्या 48 जागा ज्या आहेत त्या लढू असं सांगितलं जातं. आता जर पवारसाहेबांसोबत जर सक्रिय आपली युती झाली वरिष्ठांबरोबरची, तर रासप किती जागांवर दावा करेल काय सांगता येईल? सध्याला जर तरच्या राजकारणाला काही अर्थ नाही आहे. परंतु जे पहिल्याची भूमिका आहे एकला चलोरी, तर एकला चलोरी 48 लोकसभा हे आम्ही लढवणारच आहोत. त्याच्यामध्ये आमच्या सांगलीचे लोकसभेचं जाहीर केलेलं आहे. कालिदास गाडवे असतील, अहमदनगरचे असतील कोठारी, हे जाहीर केलेलं आहे. आणि पुणे लोकसभेचं आम्ही सध्या आमची बैठक सुरू आहे. पुणे लोकसभेचं आहे, बारामतीचं पण आहे. युती होईल नाही होईल तो प्रश्न पुढचा झाला. परंतु सध्याला आमची एकला चलोरीची भूमिका आहे. आम्ही 48 लोकसभा लढवत आहोत व ते पूर्ण ताकदीने लढवत आहेत. किंग नाही तर किंग मेकरची भूमिका आमची राहील ना. आज पक्षाचा आमचा जर विचार केला तर आज बारामतीचाच विचार केला तर बारामतीचा जानकर साहेबांनी जी टक्कर दिली होती त्याच्यानुसार निवडून नाही आला तर पाडण्याची तर भूमिका आमची आहे ना. त्याच्यामुळे किंग नाही तर किंग मेकरची भूमिका आम्ही लढू, आणि जर उद्याची कुठली युती होईल नाही होईल तो वरिष्ठ ठरवतील, त्याच्यानुसार आम्ही मार्गदर्शनाखाली चालणारच आहेत. आय एम नॉट कमांडर, आय एम अ डिमांडर असं महादेव जानकर नेहमी म्हणत असतात. आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्षानेही निवडणुकांच्या अनुषंगाने जी आहे ती तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिवाजी साळुंखे यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. क्रांती ज्योत महिला प्रतिष्ठानच्या वतीनं युवक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नमस्कार, मी तन्मय चाकणकर, मी रुपालीताई चाकणकरांचा पुतण्या. क्रांती ज्योत महिला प्रतिष्ठान ही NGO रुपालीताई चाकणकरांच्या मार्फत चालते. आम्ही युवा कबड्डी सिरीज, क्रांती ज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज अशी टोर्नामेंट बालेवाडी बॉक्सिंग स्टेडियमला आयोजित केलेली आहे.
4 मार्चपासून ते 6 एप्रिलपर्यंत या टुर्नामेंटचं ऑर्गनायझेशन आहे. ह्याच्यात महाराष्ट्रातले 16 जिल्हे पार्टिसिपेट करतात. मागच्या वर्षी देखील आम्ही ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. त्यातून अहमदनगर ही पहिली विनर होती, सेकंड कोल्हापूर होती. या टुर्नामेंटमधून प्रो कबड्डीला आपले 14 प्लेयर खेळलेले आहेत यावर्षी. तेही देखील यावेळेस सहभाग घेणार आहेत. तर आम्हाला हेच सांगायचं आहे की हा जो कबड्डीचा प्रचार प्रसार आहे तो चांगल्या मार्फत एक प्लॅटफॉर्म देतो आहे पोरांना. जे म्हणतो ना आपण मिट्टी से मॅट तक, हा प्लॅटफॉर्म मुलांना भेटतो आहे. जे पोरं खरंच गावातून एका मातीत खेळतात ते प्रोमध्ये चमकतात. आपण असं आयोजन केलं आहे की प्रत्येक जिल्ह्यांना संधी दिलेली आहे. त्यातून आपण टॉप 16 जिल्हे निवडलेले आहेत. ह्याच्यात आपण बक्षीस रक्कम अशी देखील ठेवली. पहिलं बक्षीस आपलं 20 लाखाचं आहे, दुसरं बक्षीस 10 लाखाचं आहे, तिसरं बक्षीस 5 लाखाचं आहे, तर चौथं बक्षीस 2 लाखाचं आणि 5वं 1 लाखाचं आहे. तर असं आपण अतिशय उत्कृष्टपणाने चांगलं प्लॅटफॉर्म मुलांना अवेलेबल करून दिलेला आहे. अंडर 23 एजच्या या मॅचेस आहेत. सो बालेवाडी स्टेडियमला मॅच आपली 4 मार्चपासून सायंकाळी आता 5 वाजताच स्टार्ट होईल ते 6 एप्रिलला फायनलपर्यंत होईल. एक 33 दिवसाचा हा कालावधी आहे. लोकसभेसाठी माझी उमेदवारी पक्की असल्याचा दावा शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केलाय. च्या अनुषंगाने हे भावना गवळीचं शक्ती प्रदर्शन आहे का? बघा, मी अनेक महिन्यापासून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे महिला मेळाव्याची मागणी करत होते आणि आपल्याला कदाचित कल्पना असेल की मागच्या काळामध्ये जवळजवळ साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या महिला बचत गटाच्या महिला कार्यरत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यासाठीचा एक प्रश्न मी लावून धरला होता. आणि या उमेदच्या महिला बचत गटाच्या मायूमच्या महिला ज्या कार्यरत आहेत त्या महिलांसाठीचा एक निर्णय आदरणीय साहेबांनी घ्यावा ही सातत्याने मागणी होती. आणि म्हणून सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 5 प्रतिनिधी त्या ठिकाणी आल्या होत्या आणि साहेबांनी त्यावेळेला आश्वस्त केलं होतं की निश्चित आपण या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या ज्या काही माझ्या भगिनी आहेत, महिला आहेत, ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करतात, उमेदच्या माहीमच्या माध्यमातून काम करतात, त्या महिलांसाठी ठोस निर्णय घेऊया. आणि तो ठोस निर्णय या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय दादा असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने घेतला गेला. आणि म्हणून महिलांची एक मागणी माझ्याकडे होती की ताई, त्यावेळेला तुम्ही आम्हाला घेऊन गेलेत, आता आम्हाला परत एकदा मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे आणि म्हणून साहेबांना भेटण्यासाठी घेऊन जा. तर मी त्या अनुषंगाने साहेबाला या ठिकाणी ही वेळ मागत होती आणि हा मेळावा त्या निमित्ताने महिला या ठिकाणी साहेबांचा सत्कार करणार आहेत, साहेबांचा धन्यवाद देणार आहे आणि म्हणून हा मेळावा या ठिकाणी होतो आहे. कुठेतरी यातून तुमच्या लोकसभा उमेदवारीला पाठबळ मिळते असं मला प्रत्येक वेळेला जनतेचं हे पाठबळ मिळालेलंच आहे. म्हणजे मी जसं 99-2000ला पहिल्या वेळेला निवडून आली तर आज 24पर्यंत या मतदारसंघातल्या जनतेने माझ्यावर ते प्रचंड प्रेम व्यक्त केलेलं आहे. तो कोण जातीचा आहे, कोण धर्माचा आहे, त्यापेक्षा मला पाठबळ दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे काही शक्ती प्रदर्शन नाही, हे मला जनतेने दिलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातूनच या ठिकाणी या सगळ्या घडामोडी होत आहेत. महायुतीतूनच काही आपले सहकारी पक्ष या मतदारसंघावर दावा ठोकत आहेत? नाही, अर्थात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजेत. प्रत्येकाला मागण्याचा अधिकार असतो, परंतु मला विश्वास आहे की माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे माझ्याबद्दल त्या पद्धतीनेच विचार करतायत. आणि आम्ही 13 खासदार आणि त्याचबरोबर जे काही 22 या ठिकाणी सीटा शिवसेनेच्या होत्या त्यातले 18 लोक आम्ही निवडून आलो होतो. त्या दिवशी पण आमच्या सगळ्या खासदारांनी एका सुराने त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली होती की आम्हाला ह्या सगळ्याच्या सगळ्या सीट आपण शिवसेनेसाठी घेतल्या पाहिजेत. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की साहेबांचं पाठबळ कालही होतं, आजही माझ्या पाठीशी आहे आणि एक या भागाची सातत्याने निवडून येणारी महिला खासदार मी आहे. त्याच्यामुळे मला कुठलीही शंका माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये नाही. मागण्याचा अधिकार हा सर्व पक्षातल्या बाकीच्याही लोकांना असतो आणि ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे कोणी मागणी करू शकतो. त्याच्यावर उमेदवारी निश्चित समजता? माझी उमेदवारी मी निश्चित समजते. मला काही शंका त्याच्यामध्ये मुळीच वाटत नाही, कारण
जनतेचा आशीर्वाद आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये लगातार जी जनता मला या ठिकाणी पाठबळ देते आहे ते निश्चित माझ्या नेत्यांच्या कानावर ते सुद्धा आहे. आणि एक महिला म्हणून मी सक्षमतेने इतके वर्ष कार्य करते तर माझे नेते पण माझ्या पाठीशी ठामपणे आहेत अशी माझी पक्की खात्री आहे. मुख्यमंत्री साहेबांकडून आज या ठिकाणी काही उमेदवारी संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे? नाही, तसं मी नाही सांगू शकणार आपल्याला, परंतु निश्चित महिलांसाठी या जिल्ह्यासाठी घोषणा होतील आणि त्याच्यामध्ये बघा साहेब काय बोलतात, तो साहेबांचा एक विषय असेल आणि साहेब निश्चितच चांगल्या घोषणा करतील. एकीकडे मोदी साहेबांची सभा त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे दोन सभा एका याच्यात लावल्यानंतर एक मोठे भाऊ आणि एक छोटे भाऊ इकडे येत आहेत आणि आमच्या महिलांसाठी म्हणजे माझे जसे ते भाऊ आहेत तशा लाखो करोडो महिलांचे सुद्धा ते भाऊ आहेत. जसं मोदी साहेबांनी महिलांच्या आरक्षणासाठी फार मोठा निर्णय घेतला तसाच या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, या सगळ्यांनी मिळून या उमेदच्या आणि महिला बचत गटासाठी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा महिलांचा दिवस आहे, महिलांसाठी फार आनंदाची बाब. उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिरूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावरची टीका केली आहे. केशरताई पवार, स्वप्नील ढमढरे, बाबासाहेब फराटे, ऋतिका जांभरे, उमेश पाटील, निखिल तांबे, वैशाली नागोडे, राजेंद्र कोरेकर, मोनिका हरगुडे, आबासाहेब पाचुनकर, समीक्षा फराटे सरपंच, सचिन घोटकुले, तज्ञिका कर्डिले, कुंडलिक शितोळे, अमित गव्हाणे, एजाज बागवान, बाळासाहेब पटतरे, राजेंद्र गव्हाणे, शशिकांत दसगुडे, श्रीनिवास गाडगे, पुंडलिक पाटील, राजेंद्र जगदाळे, आरतीताई भुजबळ, वीरधवल जगदाळे, सोपनराव गवारे, दादा पाटील धावटे, विक्की लोखंडे, शांताराम कटके, शुभम कोमणे, अर्चना कटके, नंदू पवार, अशोक कळतकर, शिवाजी दरेकर, संतोष शितोळे, दादासाहेब लोखंडे, यशवंत डबडरे, कुसुम मांढरे, अमोल वरपे, सुदर्शन जगदाळे, सर्व माझ्या शिरूर परिसरातील, मांडवगण परिसरातील, पंचक्रोशीतील जमलेले बंधू भगिनी, कार्यकर्ते, सर्व आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आज मी तारीख दिलेली होती. मित्रांनो, थोडं 2 दिवस झाले माझा जरा घसातनं मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यामुळं माझा नेहमीसारखा आवाज येणार नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज मधल्या काळामध्ये दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, बाबासाहेब फराटे, त्याच्यामध्ये राजेंद्र कोरेकर, ह्या सगळ्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याच वेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की एक तारीख मी देईन, मांडवगण फराट्याच्या परिसरामध्ये आपण एक कार्यक्रम घ्यावा आणि ती तारीख आज ठरली. हा कार्यक्रम झाल्यानंतर मी, पोपटराव गावडे, आम्ही सगळेजण मंचरलाच बरेच कार्यक्रम आहेत आणि तिथं एक सभा करून मी मुंबईला जाणार आहे. थोडं सकाळची वेळ दिलेली असल्यामुळं सकाळी आल्यावर थोडी आपली अडचण झाली हे जे मला जाणीव आहे, परंतु कामाचा व्याप असल्यामुळं वेळा ॲडजस्ट कराव्या लागतात. कधी काळी सकाळी लवकर उठून पण सभेला त्या ठिकाणी यावं लागतं. मी मध्ये दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, बाबासाहेब, राजेंद्र या सगळ्यांचं स्वागत केलंच, परंतु आज बाकीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा होती की तिथं जाऊन त्यांचंही स्वागत करावं आणि म्हणून आज वेगवेगळ्या गावातले, मग बिंटू बनकर असतील, सिद्धार्थ कदम असतील, दत्तात्रय गदादे, उज्ज्वलाताई शेलार, दादा पाटील धावटे, लक्ष्मणराव वाळके, हनुमंतराव पवार, शरद गायकवाड, मीनाक्षी फराटे, सुवर्णा फराटे, अमोल शितोळे, संजय फराटे, महादेव फराटे, कमलताई कोकडे, कविताताई बिडकर, ज्योतिताई जाधव, अमोल जगताप, बाळासाहेब कोळपे, असे असंख्य सहकारी मित्रांनी, मग ते माझ्या नावऱ्याचे असतील, नागरगावचे असतील, पिंपळसुट्टीचे असतील, अंधळगावचे असतील, आपल्या इकडचं शेवटचं गाव तांदळीचे असतील, वडगाव रसाईचे असतील, सिरसगाव काट्याचे असतील आणि शिरूर पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो
आणि मूळ असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ह्यांची सगळ्यांची ताकद ह्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण आपल्या शिरूर तालुक्यामध्ये होण्याच्या करता मदत झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास देखील व्यक्त करतो। आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं जिनं आरोग्य विभागामध्ये उच्च शिक्षण BJ मेडिकल कॉलेजला घेतलं, ससूनला घेतलं आणि ती आपली संध्या दत्तात्रय लोंढे ही जी प्रयोगशाळा सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि ती आता सेवेमध्ये देखील रुजू झालेली आहे। आपल्यातल्या मुलं मुली शिकतायत, चांगल्या पद्धतीनं त्यांनी मेरिटमध्ये आल्यानंतर त्यांना नोकऱ्या मिळत आहेत, मोठी महत्त्वाची जबाबदारी त्या पार पाडतायत। मी संध्याचं मनापासून कौतुक करतो आणि तिला पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो। त्याचबरोबर माझ्या इतर मुलींना आव्हान करतो की आपण पण मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना न आणता चांगला अभ्यास करा, चांगले कोर्सेस करा, वेगवेगळ्या प्रकारच्या भरती हे राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये चाललेल्या आहेत। परवाच मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी एकत्र होतो त्यावेळेस आणखीन पोलिसांची पण भरती आपण मोठ्या प्रमाणावर करायचं ठरवलेलं आहे। जवळपास एकूण 2.25 लाख वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्याच्यातले काही हजार भरती झालेल्या आहेत, बाकीच्यांच्या पण काही MPSCच्या मार्फत, काही टाटा कंपनीच्या मार्फत म्हणजे त्यांना आपण भरतीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। अशा वेगवेगळ्या चांगल्या एजन्सीच्या मार्फत आपण ती भरती करण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीतच आज इथं आल्यानंतर अनेक विषयाचे निवेदनं मला गावच्या सरपंचांनी दिली, काही गावातल्या प्रमुख लोकांनी गेली, काही माझ्या शेतकरी बांधवांनी दिली। त्याच्यामध्ये काही विकासाच्या करता निधी मागितलाय, कुठं कॅनॉलच्या कामाच्या करता निधी मागितलाय, कुठं पूल मागितलाय, कुठं रस्ते मागितलेले, अशी अनेक प्रकारची निवेदनं मी सगळी बारकाईने चाळत होतो। तर त्याच्यामध्ये मी आपल्याला एक सांगेन, जसा उल्लेख मगाशी बोलत असताना आपल्या भाषणामध्ये रवीनं केला, मध्ये मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्याच आमचं 3 पक्षाचं सरकार आहे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। शेवटी पालकमंत्री म्हणून मला सगळ्यांनाच मदत करावी लागते, आमदारांना पण मदत करावी लागते आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि DPC ज्याला जिल्हा वार्षिक योजना आपण म्हणतो त्याच्या वतीनं पण मी काही निधी देण्याचा प्रयत्न मग दिलीप असेल, रवी असेल किंवा बाकीच्या असंख्य सहकाऱ्यांना दिला। आणि पुढं 31 मार्च आता लवकरच 2-4 दिवसात 5-6 दिवसात आचारसंहिता लागेल म्हणतात, 1 आठवड्यात, आणि ते लागल्यानंतर मार्च महिन्यात तर आचारसंहितेमध्ये जाईल, एप्रिल महिना आचारसंहितेमध्ये जाईल आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर आचारसंहिता दूर केली जाईल। त्याच्यानंतर 1 एप्रिलला नवीन वर्ष सुरू होतं। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुमच्यामुळं मला राजकीय जीवनामध्ये कामाची संधी दिली, कारण 91 साली मला तुम्ही पहिल्यांदा खासदार केलं, त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये माझा शिरूर, हवेली, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर अशा प्रकारचा तो मतदारसंघ होता, इन्क्लुडिंग पिंपरी चिंचवड। तो काळ वेगळा होता, त्यावेळेसचे सगळे मान्यवर वेगळे होते, त्यावेळेस काही माझ्या तरुणांचे जन्म पण झालेले नसतील, कारण हा मी सांगतोय तो काळ 33 वर्षापूर्वीचा आहे। आणि खूप प्रचंड मताधिक्याने मला नौका उमेदवार असताना देखील तुम्ही पाठवलं, परंतु नंतर काही लोकसभेला परंतु काही समीकरणं बदलली, मला 6 महिन्यात राजीनामा द्यावा लागला आणि मला राज्याच्या राजकारणामध्ये यावं लागलं। मित्रांनो, पहिल्यापासून मी शेवटी शेतकरी आहे, त्याच्यामुळं फार बारकाईनं पोल्ट्री असेल, डेअरी असेल, फळबागा असतील, ऊसाची शेती असेल, भाजीपाला असेल, द्राक्ष असतील, आंबा असेल, अशा अनेक प्रकारचे शेती मी माझ्या शेतामध्ये त्या ठिकाणी करत असतो। परंतु नंतर पुन्हा काही बदल झाले, मला मुंबईला जावं लागलं, तरी आज माझं मनापासून मला वेळ मिळतो तेव्हा तिथं जायचा प्रयत्न करतो, पण तो कामाच्या व्यापातनं ते जमत नाही। त्यामुळं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, काय शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, ह्या व्यवस्थितपणे लक्षामध्ये घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा माझा चाललेला असतो।
सुदैवाने मगाशी सांगितलं 5 वेळेला तुम्ही मला उपमुख्यमंत्री केलं, 8 वेळेला मी अर्थसंकल्प सादर केला. त्याच्यामध्ये शासनाचा तिजोरीतला पैसा कशा पद्धतीनं द्यायचा हा निर्णय आम्ही घेत असतो. हा निर्णय घेत असताना समाजातल्या सर्व घटकाला न्याय कसा देता येईल, त्याच्यामध्ये जसं 18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळेजण काम करतोय. ठीक आहे, आम्ही वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुका एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो असो, ते मी मान्य करीन. परंतु मित्रांनो, साधारण त्या वेळेची परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात. आपल्या इथं पण वडीलधाऱ्यांनी तशाच पद्धतीचे निर्णय, तुम्ही गेल्या 40, 50, 60 वर्षाचा, जसं आमचे पोपटराव गावडे म्हणाले 62. आज पुण्यात महायुतीच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पाहुयात चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले. ती पूर्वतयारी जरी खूप आधीपासून झाली असली तरी सुद्धा आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल, निवडणुकांचं वेळापत्रक कुठल्याही क्षणी घोषित होईल, त्यामुळे महायुतीतल्या सगळ्या पक्षांची लोकसभा वाईज बैठक घ्यावी, महायुतीतला समन्वय नीट साधला जावा, करावे न करावे, डूज अँड डोंट्स याची नीट मांडणी करावी, प्रचाराचे मुद्दे कोणते, प्रचाराचे कोणते मुद्दे नाहीत याची सगळ्यांना स्पष्टता द्यावी. यासाठी देशभरामध्ये 3 लोकसभांचा एक क्लस्टर, अशी जवळजवळ 165 क्लस्टर जी निर्माण झाली, त्यातलं हे क्लस्टर जे आहे की ज्याच्यामध्ये बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा अशा 3 लोकसभा येतात. त्यांची आज महायुतीतल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची 1.5 तास सकाळपासून 3 बैठका झाल्या. पहिली बैठक बारामती लोकसभेची झाली, नंतरची बैठक शिरूर लोकसभेची झाली आणि आता जस्ट पुणे लोकसभेची बैठक पूर्ण झाली. सगळ्याच पक्षांचे सगळे अपेक्षित प्रमुख नेते आज मनसरला राष्ट्रवादीची मोठी सभा असतानाही ती सभा अटेंड करून सुद्धा सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले. त्यातल्या काही प्रमुख नेत्यांचा उल्लेख करायचा झाला तर शिवसेनेचे संजय माशेलकरजी, जे सचिवही आहेत आणि सोलापूर आणि पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कारंडकर, शहर अध्यक्ष दीपक मानकरजी, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई साखरकर, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस मुरलीधरअण्णा मोहोळ, शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, आमदारांमध्ये आमचे सर्व आमदार माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ सोयरोळे, अशी सगळी मंडळी त्या बैठकीला जी अपेक्षित होती, साधारणतः 4-5 नेते प्रत्येक पक्षाचे असे म्हणून एक 40-50 बैठक झाली. खूप चांगल्या वातावरणात बैठक झाली, त्यामुळे तुम्हाला देण्यासाठी कोणती न्यूज नाही. उत्तम झाली बैठक आणि एक दिलाने सगळ्यांनी काम करायचं असं ठरवलं. आता इतकी चांगली बैठक झाली त्यामुळे सांगण्यासारखं काही नाही. तुम्हाला प्रश्न विचारण्यासारखं काय असेल तर विचार. एक दिलाने बैठक झाली असं म्हणेपर्यंत बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा मार्गाने पत्र लिहिलंय आणि त्या स्थानिक पातळीवरती मित्र पक्षाचे सहकारी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्याच्यामुळे काम कसं करायचं. एक दिलाने बैठक झाली हे जसं खरं आहे तसं आपल्याला एखादी गोष्ट खटकली तर ती ज्याला आपण कुटुंब म्हणतो त्या कुटुंबातही ती खटकलेली गोष्ट कुटुंब प्रमुखाला सांगणं हेही स्वाभाविक, इट्स बट नॅचरल. हे तर अनेक पक्ष एकत्र आले, त्या पक्षामध्ये अशी एखादी गोष्ट खटकली तर ती सांगण्याचं स्वातंत्र्य आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमचे 3 नेते असे आहेत की ते अशा प्रकारच्या प्रत्येक तक्रार म्हणा, भीती म्हणा, सूचना म्हणा याची दखल घेण्यासाठी समर्थ आहे.
जाहीरपणे घेऊन सुरक्षेची मागणी करणं, कुटुंबातलं वातावरण चांगलं याचं लक्षण असं आहे की आज दिवसभरामध्ये 28 चांगल्या गोष्टी आमच्या झाल्या. एकाच गोष्टीला नका जाऊ. कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की नेते वरच्या स्तरावरती एकत्र आले, 20-20 वर्ष त्यांच्याबरोबर संघर्ष केलाय, की कार्यकर्ते मनाला कशी एकत्र येणार. म्हणजे इंदापूरचंच उदाहरण नाही, इतर तालुक्यामध्ये सुद्धा तशाच घटना घडत आहेत. नेते व्यासपीठावरती आहेत, मात्र भांडण कार्यकर्त्यांचं नाही. सगळ्यांची म्हणून ठाम मनोधारणा सामान्य माणसासारखीच आहे की आमचे मतभेद असले तरी ते आम्ही एकमेकांमध्ये बसून ते मतभेद चर्चेने संपू, परंतु मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एकमत आहे. आणि त्यामुळे मी आमच्या बैठकीत गमतीने उदाहरण दिलं की वेगवेगळ्या कारणाने एकत्र असलेली कुटुंब सुद्धा विभक्त होतात आणि घरातल्या एखाद्या मोठ्या लग्नाला एकत्र येतात, लग्न पार पडतात आणि लग्न पार पडल्यानंतर पुन्हा आपापल्या घरी निघून जातात. एखाद्या वेळेस त्या लग्नामध्ये पुन्हा आपण एकत्र राहूया असाही विचार डेव्हलप होतो. त्यामुळे लोकसभेची निवडणूक नावाचं आम्हा सगळ्यांच्या म्हणून घरात असणारं जे लग्न आहे त्याच्यामध्ये सगळे मतभेद बाजूला ठेवून काही करून ह्या देशामध्ये 400 लोकसभेच्या जागा पार करणारं विजय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एकमत आहे. अरे सिनियर माणसाला वाव द्या, पहिलं सिनियर माणसाला तुम्ही असं म्हटलंच नाही. पत्रकार ह्यासाठीच व्हायचं असतं की ज्याची हळूहळू बुद्धी इतकी तल्लख होते की त्याला प्रत्येक वाक्यातून एक वेगळा श्लेष काढता येईल. त्यामुळे मी असं म्हटलंच नाही, तर माझ्या तोंडी बिलकुल घालू नका की लोकसभेत वेळ होती. मी एक उपमा दिली की वेगवेगळी मतं आणि त्यामुळे वेगवेगळी घरं असणारे लग्नामध्ये एक दिल्याने लग्न पार पडतं. बारामतीची बैठक झाली, बारामतीची खूप चर्चा की ही जागा नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार की भाजप लढवणार. बावनकुळे सातत्याने या आधी बारामतीमध्ये सांगायची नाही परिवर्तन होणार, आता महायुती म्हणून एकत्र आलेला आहात. सुनेत्रा वहिनी विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होईल असं बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील आज सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पाहूयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले. त्यांचे चिरंजीव विश्वजित भैया, न्यायपतीत भैया आणि त्यांचा पूर्ण जावळे पाटील परिवार आज या ठिकाणी आपण त्यांच्या साक्षीनं गाडगे पाटील असतील, आता सगळ्यांचे नाव घेण्यापेक्षा अण्णांचा सगळा परिवार, अण्णासाहेबांचा, त्यांची कन्या ताईसाहेब, आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला ऊर्जा मिळते. दुःख मात्र डोळ्यात आहे हे खरं, परंतु त्यांचं स्वप्न जर झालं पूर्ण करायचं असलं तर मायबापा हो थंड नका बसू. अण्णासाहेबांची परत गाडी ही गाडी न्यायासाठी चालवा. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला टोकाचा संघर्ष करायची वेळ आली तरी करूया. त्यांच्या आत्म्याला शांती द्यायची असलं तर हा संघर्ष आपल्याला जिवंत ठेवावा लागणार आहे. अण्णासाहेबांनी उभी हयात समाजाच्या न्यायासाठी घातली. असे महान अण्णासाहेब क्रांतिकारी आपल्यात होऊन गेले. ते आज फक्त असायला पाहिजे होते. त्यांचा इतका आनंद या महाराष्ट्रात कोणाला झाला नसता.
या मराठा आरक्षणासाठी खूप काही बलिदानं गेलेत. माथाडीचे नेते आपले कैलासवासी अण्णासाहेबजी पाटील, आपले अण्णासाहेबजी जवळे पाटील, वडजी पाटील, विनायकजी मेटे साहेब आणि 150 पेक्षा जास्त आपल्या गोरगरिबांच्या लेकरांना या मराठ्यांच्या आरक्षणासाठी बलिदान दिले. आणि या सगळ्या दिलेल्या बलिदानाच्या बांधवांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मायबाप हो आपल्या खांद्यावर. आपण लेकरांच्या मराठ्याच्या स्वार्थासाठी लढू झुंजू. आपल्या आपल्यात मनभेद आणि मतभेद नको. मी या अण्णांच्या पवित्र ठिकाणून तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावून सांगतो, मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळण्याची संधी आली आणि अण्णासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आपले मोठे सोळा एक जीवानं मराठा म्हणून लढू. अण्णांचे शब्द जरा आठवण येताना अंगावर शहारे उभं राहते. अण्णासाहेबांचं आयुष्य आपल्याला विसरून चालणार नाही. अण्णासाहेबांनी उभी हयातभर या समाजाच्या न्यायासाठी स्वतःला झिजवलंय. आपण सगळेजण त्यांच्या विचाराचा विडा उचलू आणि हे अण्णासाहेबांसह गेलेल्या 200 लेकरांचं बलिदान, फक्त या बलिदान या शब्दासाठी आपण झुंज देऊ. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला बोलू मारत आहे, मला बोलायला येत नाही. मला समजून घ्या, मी बिगडी नाहीये. मला बिगडीपणानं भाषण नाही करता येत आणि मी तोंडापुरतं गोड गोड बोलणारा नाहीये. माझ्या समाजासाठी मला जे रोखठोक मांडता येईल ते मी मांडतो. मला अडचणी आल्या तरीही मी त्या अडचणीला गिनत नाही. मला सत्य बोलायची सवय आहे, त्यामुळे मी प्रचंड अडचणीत येतो तरीही मी देत नाही. हाच अण्णासाहेबांचा वारसा आहे. मला इथे बोलायला जड जातं, मी पुन्हा पुन्हा सांगतो, परंतु मी कसं माझ्या छातीवर दगड ठेवून बोलतोय ते मला माहिती. तर त्या जावळे पाटलांच्या परिवारावर काय बेतत असेल. अण्णासाहेबांची फक्त जाणीव ठेवा, एवढंच सांगतो. लेकरू म्हणून मला सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, परंतु एक लेकरू म्हणून एक वयानं मी तुम्हाला कमी असल्यामुळं माझा शब्द तरी ऐकावा मला असं वाटतं. काय चालू या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या परिवारांना त्यांच्या विचारासाठी ताकद पुरेपणाला लावावी. कारण एवढ्या वेळेस नको आपल्याला गटतट, कारण आपल्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. याच्यासाठी आपण झुंज देऊ. मला जास्तीचं बोलता येईल असं मला वाटत नाही आता, कारण ही भूमी त्यागाची, ही भूमी खूप संघर्ष केलेली. ज्या ठिकाणी आपण आता बोलतोय ही भूमीला खूप यातना सहन केलेल्या आहे, खूप यातना सहन केलेल्या. ती शब्दात सांगणं माझं नरड सुद्धा दुखायला लागलं. तुम्हाला बोलणं आणि ऐकणं सोपं असतं, ज्याचं जातं ना त्याच्या कुटुंबावर काय देते त्याला माहिती. बाकीचे नाही, लांबून फक्त बोलू शकेल. एवढी कठोर जागा आहे. या जागेनं एक दिवस या राज्यात मराठ्यांचा ज्वालामुखी उभा केला होता. जागा सोडतो. तुम्ही या जागेची जाणीव ठेवा, या विचाराची जाणीव ठेवा. या महाराष्ट्रात आता इतिहास घडतोय, पण ही भूमीनं स्वतःच्या कुटुंबाकडे बघितलेलं नाही, स्वतःच्या परिवाराकडे बघितलेला नाही. समाज आणि समाज, बस त्याच्या पलीकडे त्या काय दिसत नव्हतं. रात पाठी एक असायची, फोन मराठ्याचा यावा आणि अण्णाने जाऊ नये असं होत नसायचं. ही या भूमीनं खूप त्याग केलाय. ही जागा खूप त्यागाचं प्रतीक आहे. मायबाप भाषण ठोकायला नाही आलो आणि त्यात मी मोडत नाही, कारण मी बिगडी पैदास माझी नाहीये.
माझ्यासाठी खूप महत्वाची जागा आहे. या जागेला महत्व असू द्या. आयुष्यभर तुमच्या जीवाजीव आहे तोपर्यंत या जागेचा आणि या विचाराचा विसर पडू देऊ नका. मी अचाल नचाल मला माहित नाही. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.